नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान जनरल सायन्स या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण सायन्सची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे. सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही प्रश्नपत्रिका आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. स्टँडर्ड 6. सर्वप्रथम आपण सामान्य विज्ञान नॉन सेमीच्या मुलांची मराठीतून प्रश्नपत्रिका आधी पाहणार आहोत. हीच प्रश्नपत्रिका आपल्याला इंग्लिशमधून पाहायला मिळणार आहे सेमीच्या मुलांसाठी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी. 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. आपल्या चालू शैक्षणिक वर्षाची आणि 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. 6 गुणांसाठी आपल्याला प्रश्न पहिला अ विचारलेला आहे. बघा त्याचा पहिला प्रश्न. गाळलेल्या जागा भरा. कंसात काही शब्द दिलेले आहेत आणि ते आपल्याला गाळलेल्या जागी अचूकरित्या टाकायचे आहेत. बघा पहिलं. आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार वर्तुळाकार गतीने उडते. 2. घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते. 3. पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. 4. गुंतागुंतीच्या यंत्राची रचना क्लिष्ट असते. 5. यंत्रे कार्यक्षम राहावीत म्हणून त्यांची योग्य ती काळजी घ्यावी. 6. ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. ब भाग. आमच्यात वेगळा कोण 3 गुणांसाठी. 1. डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि वाहता वारा. वेगळा घटक आहे वाहता वारा. दुसरा. सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल. वेगळा घटक आहे पेट्रोल. तिसरं. पृथ्वी, चंद्र, मंगळ, सूर्य. वेगळा घटक सूर्य. त्यानंतर क भाग बघा, जोड्या लावा 3 गुणांसाठी. अ गटात आरसा, चंद्र, शुक्र. आरशाची जोडी आहे ब परावर्तन. चंद्र क परिभ्रमण. शुक्र अ सर्वात जास्त तप्त. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. पहिलं. वर्तुळाकार गतीचे उदाहरण सांगा. बघा त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. भोवरा, मिक्सर, पंखा. दुसरं. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? ऐकण्यास त्रासदायक असणारे जे काही आवाज असतात त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. दीर्घिकेचे प्रकार कोणते? चक्राकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्धाकार. ताऱ्यांचे प्रकार कोणते? सूर्यसदृश्य तारे, तांबडे राक्षसी तारे आणि राक्षसी तारे. छायानिर्मितीसाठी कोणत्या बाबी वापरतात? अपारदर्शक वस्तू, प्रकाशाचा स्रोत, सपाट पृष्ठभाग या वस्तू वापरतात. त्यानंतर ब भागामध्ये व्याख्या लिहा येईल 5 गुणांसाठी. हरित ऊर्जा, कंपन, प्रकाशाचे परावर्तन. बघा सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिली आहेत. व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. हेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत. स्नायुबल, वर्तुळाकार गती. बघा या सगळ्यांच्या व्याख्या लिहायच्या आहेत तुम्हाला 1-1 गुणासाठी. त्यानंतर प्रश्न तिसरा. थोडक्यात उत्तरे लिहा 10 गुणांसाठी. 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत 2-2 गुणांसाठी. बघा पहिलं. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारची गती दिसते? वर्तुळाकार गती.
आंदोलित गतीने ते पंख फडफडवतात. रेषीय गती दिसते. त्यानंतर कंपन म्हणजे काय? त्याची व्याख्या लिहायची. यंत्रांची निगा कशी राखली जाते? स्वच्छ ठेवून, तेल वगैरे लावून, रंग देऊन. त्यानंतर चौथा प्रश्न, गुंतागुंतीचे यंत्र म्हणजे काय? अनेक सुटे भाग असतात. ते जोडून तयार झालेले यंत्र असेल तर ते गुंतागुंतीचं यंत्र. त्यानंतर कायम चुंबके कशापासून बनवतात? लोह, निकेल, कोबाल्ट या वस्तूंपासून. ही झाली तुमची मराठी मीडियमच्या मुलांची सामान्य विज्ञानची प्रश्नपत्रिका. त्यानंतर शेवटचा प्रश्न, 6 गुणांसाठी शास्त्रीय कारणे लिहा. 1. कॅरम बोर्डवर पावडर टाकतात. 2. चंद्राला उपग्रह म्हणतात. 3. गुरुग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. यांची उत्तरं दिलेली आहेत, ती वाचा व्हिडिओ थांबून. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाचे परावर्तन याची सुबक आकृती काढा. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृती आहे, ती पाहायची आणि ती आकृती या ठिकाणी 2 गुणांसाठी काढायची आहे. त्यानंतर जनरल सायन्सची प्रश्नपत्रिका, स्टँडर्ड 6, 40 मार्क्स, सेकंड टर्म एक्झामिनेशन. क्वेश्चन 1, फिल इन द ब्लँक, 6 गुणांसाठी. बघा त्या काढलेल्या जागा. बी भाग, गटात न बसणारा शब्द, 3 गुणांसाठी. सी मध्ये मॅच द कॉलम, क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग इन 1 सेंटेन्स, एका वाक्यात उत्तरं लिहा. 5 गुणांसाठी. बघा त्या प्रश्नांची उत्तरं. त्यानंतर पुढच्या प्रश्नांची उत्तरं. क्वेश्चन नंबर 2, बी भाग, व्याख्या लिहा 5 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 3 बघा 10 गुणांसाठी. बघा सर्व प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहा. क्वेश्चन नंबर 4चा ए भाग आहे, सायंटिफिक रिझन, 6 गुणांसाठी. त्यानंतर बी भागामध्ये
डायग्राम काढायची आहे आपल्याला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची जनरल सायन्सची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.